तर स्टेबर्ड हॉटेलच्या भाड्याने घेतलेल्या रूममध्ये ही पार्टी सुरू होती। प्रांजल केवलकर यांच्याच नावाने इथे या खोल्या बुक करण्यात आल्या होत्या। या रूमचं भाडं आणि ब्रेकफास्टचं बिल सुद्धा एबीपी माझाच्या हाती लागलंय। जवळपास 10,357 रुपयांचं हे बिल होतं। ते आता एबीपी माझाच्या हाती आलेलं आहे। 25 ते 28 जुलै अशा 4 दिवसांसाठी ही रूम बुक करण्यात आली होती। रूम नंबर 101 आणि 102 हे केवलकर यांच्या नावे बुक होत्या। एका रूमचं बुकिंग हे 25 ते 28 जुलै तर दुसरी रूम 26 आणि 27 जुलैसाठी बुक करण्यात आलेली होती। प्रांजल केवलकर यांच्या याच रेव पार्टीमध्ये एक क्रिकेट बुकी सुद्धा होता, अशी एक धक्कादायक माहिती समोर आली। पहाटे 3 वाजल्यापासून खराडीमधल्या फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू होती आणि या पार्टीमध्ये गांजा, कोकेन अशा अंमली पदार्थांचं सेवनही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर खराडी भागामध्ये छापे पडल्याच्या नंतर पोलिसांनी प्रांजल केवलकर यांच्या हडपसरमधल्या घरावरती सुद्धा छापा मारलाय। अटक झाल्याच्या नंतर केवलकर यांची आधी वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यानंतर त्यांना पोलिसांनी हडपसरमधल्या घरी नेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये घराची झडती घेतली। पोलिसांनी या झडतीच्या दरम्यान त्यांच्या घरामधून हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप ताब्यात घेतलाय। यामधली माहिती आणि फोटो यांचा तपासही आता पोलिसांकडून केला जातो आहे। अडकवलं जातं का? नो कमेंट्स, नो कमेंट्स। कुठे होता तुम्ही काय बुक केलं? म्हणजे रेव पार्टी पुण्यात बॅन आहे, तुम्हाला माहिती आहे?